वेदांत 2 3 गो. तर नवश्री कुटुंब नवश्री आमचा आषाढी एकादशी दरवर्षी आम्ही व्हिडिओ टाकत असतो नवश्रीच्या चॅनलवर. तर आता त्याची प्रॅक्टिस आहे. मी नव्हतो पण काही कारणास्तव आता इन झालो आहे. तर आता हा ब्लॉग कंटिन्यू राहील. आणि आता वेदांत आणि आपला साईश थोडे ब्रेक घेऊन गेले होते. साईश अरे भाई. आणि तो वेदांत आहे. कमरेपासून नमस्कार आहे. ओंकार भाऊ सगळे हे. आणि अजून एक ओंकार भाऊ. ओंक्याचं लग्न हा ओंकार. आणि प्रियंका दर दे वा 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 भाई. हा हे नको धावे रात्रीचे वाजले 10. अरे हा सकाळचे वाजले 10. रात्रीच्या वाजले 10. काय पाहिजे साईला तोंड हा असतो. म्हणजे जवळजवळ बसला हा 4 वाजल्यापासून वडापाव आणतोय. साईसाठी आम्ही तर 2 शब्द बोलणार नाही. बघ कमेंट मध्ये 2 शब्द येऊ द्या याच्यासाठी. आता थोडासा नाश्ता करणार आणि परत प्रॅक्टिसला बसणार. रेकॉर्डिंग वगैरे सेटअप तुम्ही बघताय. हे सगळं हँडल बाय वन अँड ओनली जे बाहेर पडतायत वेदांत सेलार. वेदांत सेलार. आम्ही पेट पूजा आणि परत आम्ही प्रॅक्टिसला बसू आणि हे सेशन कम्प्लीट करायचं आहे. आषाढी एकादशीला नक्की बघा नवश्रीच्या ऑफिशियल नवश्रीच्या चॅनलवर युट्यूब चॅनलवर. यावेळी त्याला नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे. आता एकादशीचा जो आठवडा आहे त्या प्रत्येक दिवशी एकादशी येईपर्यंत प्रत्येक दिवशी एक व्हिडिओ आमचे सिंगर्स राहणार आहेत. हे देखील आहे. तर तुम्ही नवश्रीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर देखील त्या सगळ्या व्हिडिओचा आनंद घ्या. आणि आता आम्ही आनंद घेतो. काय ते आयटमचं नाव काय आहे? वडे भटुरे आणि वडे आणि चटणी. गाजर खाऊ शकतो ना. हे गाजर आहे. व्हेजिटेबल बटाटा वडा ह्या डिशचं नाव फायनली आम्ही डिसाईड केलेलं आहे. आता ओंकार पण ह्या सॉस आहे तुम्हाला असं वाटेल सॉस गोड असतो नाही. रुको जरा सबर करो. बोल. नाही काहीतरी हा नाही काय कानामध्ये तेवढं. या ठिकाणी आम्ही आता पाय पडतो. पाय पडतो. पाया पडून आपण नाश्ता खायला. ते चला सबक सोडा. पाणी घे बाहेरून. हे घे ना भाई. पहिला घास तर घे. हा अरे लॉक झालेला. भाऊजी लॉक झाले. भाऊजी लॉक झाले. भाऊजी खावा. भाऊजी हे जे काय केले ते वेदांतच करू शकतो. पहिला घास देवाचा ना. मी इथे आलोय. 2 शब्द. पावसाळा जास्त आहे ना. पावसाळा आम्ही स्टॉल टाकला तर सक्सेस होईल की नाही. रेडी आहे ब्लॉग आपला रेडी. घेतो शब्द विसरेल. अरे हा नुसता सॉसच करतो यार. हा भर पावसात जर तुम्हाला असे गरमागरम वडे खायचे असतील तर आता मी आलोय घाटकोर मधल्या संत तुकाराम महाराज भजनी मंडळाच्या या रूम नंबर 3 मध्ये ओंकार पोकळ यांच्या निवासस्थानी गरमागरम वडे केलेत. त्यासोबत सॉस आहे आणि स्पायसी सॉस आहे. त्यासोबत छान वडा आहे. मी एक चव घेतो त्याची कसा लागेल. छानच बोलावं लागेल पण एक घेतो. अप्रतिम. म्हणजे आतमध्ये आपण गाव वडा दिला असतो तरी आतमध्ये बटाटे वगैरे असतात. बाहेरचं पीठ वगैरे असतं बेसनाचं. पण तसं या ठिकाणी नाही पाहिलं म्हणजे काय असतं स्पेशलिटी काय झालेला भात आहे आमचा.
तुला माहिती नाही काय काय राहिलंय. की त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या आहेत त्यामुळे आणि छान क्रिस्पी पण आहे त्यामुळे चव भन्नाट लागते. आणि त्यामुळे आपल्याला लागते. वाटलं की सॉस जरा गोड असेल पण नाही, थोडा स्पायसी आहे. स्पायसी आहे. त्यामुळे चवीला छान लागतोय. वा. नक्की तुम्हाला असे वडे खायचे असतील तर आधी 4 दिवस रेकॉर्डिंग करावी लागते. बरोबर मरावं लागतं, पावसातून भर यावं लागतं तेव्हा यावं लागतं, छान बरोबर. वडे मिळतात. शेवटचा दिवस आहे रेकॉर्डिंगचा अजून लागली तर त्यामुळे घ्यावं या लागतं. वड्यांची चव आम्हाला भन्नाटच लागते. वाव. आणि स्पेशल थँक्यू ओंकारची मम्मी, त्यांनी आम्हाला हे वडे दिलेत. वाव. कपडे आपल्या अरे कसा घेऊ आता, असा अडकला हात माझा. आपला हे sauce खूप घ्या. मोठा फूड ब्लॉगर आपल्या या ब्लॉगिंग मध्ये आपल्याला मिळाला आहे, वेदांत शेलार. त्याचं पण इन्स्टाला खूप छान असं चॅनल आहे भाऊ. लवकर ज्यांनी चॅनल आता करा. हे इंट्रोडक्शन दिले वड्याचं, त्यांनी खरंच तुम्ही जा इन्स्टाला चेकआउट करा. लवकर चॅनल वेदांत करा. शेलारचा आयडी खूप छान फूड ब्लॉगिंग करतोय. आणि आपलं अहोभाग्य या वड्यांसोबत वेदांत हे आपल्याला मिळाला. अबे साले तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. त्यामध्ये पण 2 वडे. करून टाका. आनंदी वातावरण ठेवण्यासाठी मजा मस्ती सुरूच होती. त्याचबरोबर खूप छान आणि कमी वेळेत सर्व गाण्यांची उजळणी आणि अंतिम रेकॉर्ड्स करून झाले. त्यात आमच्या वेदांची वेगळीच सत्वपरीक्षा देव घेत होता आणि याची देही याची डोळा आम्ही ते पाहिलं. देव नाही. कुंडलिका वरदे कुंडलिका वरदे हा. कुंडलिका वरदे शब्द काय नसतो ना कुंडली. शाबाश बेटा. चालले. कुंडलिका वरदे कुंडलिका 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 वरदे. हा, हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. कुंडलिका कुंडलिका वरदे हाय विठ्ठल. माझ्या गाण्याची प्रॅक्टिस आणि रेकॉर्ड करून मी सुद्धा घरी जायला निघालो. नमस्कार मित्रांनो, आपण निघालो घाटकोपरसाठी. नवश्रीचं दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी निमित्त खूप छान असं गीत, अभंगांचा एक छान असा मिलाप नवश्रीच्या सर्व कलाकारांतर्फे रसिक प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा आम्ही घेऊन येणार आहोत. आणि यावेळी जरा खूप त्यामध्ये वेगळेपण आणण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनीच केलेला आहे. आणि तो व्हिडिओ व ते अभंग तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. त्याचं शूटिंग उद्या आहे घाटकोपरला, त्यासाठी आपण निघालो आहे. पुढे लवकरच पोचल्यावर आता मी ओंकारच्या घरी जाणार आहे आणि तिथून पुढे आम्ही थोडा उद्याची तयारी, वेदांतला भेटू, क्लासरूमवर जाऊ, किती साहित्य आपल्याला तिथे न्यायचं आहे. आणि यावर्षीसुद्धा शूट आपले कृष्णा फाळके भाऊजी यांच्या घरीच होणार आहे. दरवर्षीप्रमाणे खूप ते सर्व कुटुंब आपल्याला ती जागा देतं, आपल्यासाठी वेळ काढतं आणि यंदाही तिथेच शूट होणार आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि या सर्व प्रवासाचा आनंद घ्या. ड्रिंकचं नाव काय? ड्रिंकचं नाव काय? वावा हा? वावा मेरी. वाव. आणि ह्याचं काय पिना कोलट. काय आहे? पिना कोलट. पिल्या सगळ्या कोलांट्या उडी मारायचं ड्रिंक आहे. कोण ट्राय करते? घे घे घे. हे स्प्राइट आहे. हे पाणी माझं आहे. डबल करून आणणार आहे तो बोलला. पिना कोलाटा दिसायला छान दिसतंय. स्ट्रॉने पिणार आहे, तुम्हाला पिणार? स्ट्रॉ दिलाय पण स्ट्रॉने नाही प्यायचं. स्ट्रॉने नाही प्यायचं. हे चटणी लागली ना. हा, आता हे ओंकार दाखवू जरा आपल्या प्रेक्षकांना. हा, हे असंच गावी पेरू खातो ना, कापून त्याला मसाला. येस, सेम टेस्ट ना. मी पण ट्राय करतो. आपल्या गरिबांचं हेच बेस्ट आहे. जेवणानंतर घरी जात असताना विघ्नहर्ता कला केंद्र घाटकोपर यांचा बाप्पाचा कारखाना आम्हाला लागला आणि अगदी लहानपणीचे शाळेचे दिवस आठवले. प्रत्येक वेळी शाळेतून येत जात असताना बाप्पाच्या कारखान्यात जाऊन बाप्पाचं दर्शन घेणं हे अगदी पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेण्या इतकंच आनंद देणारं असायचं. खूप छान आणि सुबक असे बाप्पा तिथे पाहायला मिळाले आणि बाळ गणेश आम्हाला न्याहाळताना मस्त आराम करत आसनावर बसले होते.
मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे आपल्या शूटिंग लोकेशनला. आपल्या भाऊजी त्यांच्या घरी. ही मला वाटतं हॅट्रिक असणार आहे त्यांच्या घरी शूटिंगची, नाही का? आषाढी एकादशीचे जेवढे पण आपले शूट झाले आहेत ते सांगितल्याप्रमाणे कृष्णा भाऊजीच्या घरी झालेत. सर्वात पहिलं माझ्या भारतीताई सर्वात पहिलं कुठे झालं. सर्वात पहिलं माझ्या घरी अंबरनाथला झालं. सॉरी, पहिलं शूट अंबरनाथला झालं. नंतर चौथं पुष्प आहे. हे चौथं पुष्प आहे, बरोबर. नंतर त्या मागे बघू शकता आवाज आहे. खाली पेटी आहे, हातामध्ये लाईटचं स्टँड आहे. चाललं आता लोकेशन जवळ. कृष्ण भाऊजींच्या घरी सामान ठेवलं आणि तडक निघालो. आणि घराजवळच पार्किंगमध्ये खूप मोठा मॅटर झाला, जो महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आणू शकत होता. काय मॅटर आहे? गेला भाई. चला मॅटर सॉल्व केलं. कुठे गेला भाई? बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. काय मॅटर व्हायच्या आधी सॉल्व्ह झालं. आता आम्ही शूट साठी आलो इथे कृष्णा भाऊजींच्या घरी. आणि लवकरच सगळं शूट होईल सुरुवात. सतीश दादा आतमध्ये रेडी होतोय आणि पहिल्या सतीश दादाच्याच गाण्याने शुभारंभ होणार आहे शूटचा. तर या शूट मध्ये कशी धमाल मस्ती चालू असते ते या ब्लॉग मध्ये तुम्हाला कंटिन्यू दिसत राहील. खूप जास्त रात्रीपासून सगळे धावपळ करतात. वेदांत ऑडिओ व्हिडिओचं काम सगळं वेदांत करतोय. आणि सगळ्या कलाकारांनी, ओंकार असेल, साईश असेल, अजून एक ओंकार आहे, ओंकार पोकळे, ओंकार करंजे, प्रियंका, श्रद्धा, प्रसाद दादा, सँडी दादा, साईश, मी आणि सतीश दादा. आणि ज्यांना आम्ही मिस करतोय त्या म्हणजे आमच्या वहिनी, पल्लवी वहिनी, स्वप्नील दादा आणि आपला सुशांत दादा, ईशा, दीपेश, अस्मित, अजून साई, गणेश. हे लोक असे म्हणजे ठराविक ही शेवटची 4-5 नावं ही लोप पावत चाललेली नावं आहेत. त्यामुळे ते आठवत पण नाहीत ब्लॉग मध्ये पडत. आणि ही खरी मेहनत आहे, ही पडद्यामागची मेहनत आहे. कारण की फुलं अशी जरा प्रफुल्लित राहावी, शूटमध्ये यावी. आणि आता आम्ही शूटला सुरुवात करतोय. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. मी केलं घेतलंच भाऊजी सिनेमॅटिक ऑन. चला 1 2 3 गो. पहिलं थांब ना. पंख्या लावते. लास्टला टाक लास्टला पहिल्याला. घेतलंच नाही. आम्ही गुंग झालो. सॉरी. 1 2 पुढे सेव्ह कर, पटपट बंद करा. आमच्या साईडचा गाणं देखील झालेला आहे. आणि हा दिवस पहिला शेड्यूल मधला शेवटच्याकडे आम्ही जात असताना हा पहिल्या दिवसाचं गाणं शूट करतोय. ओंकार करंजे आवाजात. विशी साफ करताना आमचे वेदांत माऊलींचे भजन सुरू असताना एक अद्भुत आणि अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाला. गेल्या तब्बल 1 वर्षापासून बंद असलेली देव्हाऱ्यातील दिव्याची लाईट कोणाच्याही स्पर्शाशिवाय अचानक प्रज्वलित झाली. त्या क्षणी वातावरण अधिकच भक्तिमय आणि भावपूर्ण झाले. उपस्थित प्रत्येकाच्या मनात आश्चर्य, आनंद आणि माऊलींच्या कृपेची अनुभूती जागी झाली. हा क्षण आमच्यासाठी केवळ योगायोग नव्हता, तर श्रद्धा आणि भक्तीची एक अविस्मरणीय आठवण बनून राहिला.
अशा तऱ्हेने आमचा गजर तो सुद्धा खूप छान आणि भक्तिमय अशा वातावरणामध्ये संपन्न झालाय. टार्गेट पेक्षा जसं आम्ही ठरवलेल्या वेळेनुसार अगदी पांडुरंगाच्या कृपेने 6 वाजता सुरू झालं, 2 तास आधी संपलंय. म्हणजे खूप पांडुरंगाची कृपा आणि आशीर्वादामुळे आणि खूप छान असं असं की त्यांनीच करून घेतलंय हा अक्षरशः वा वा. आमच्या गायका म्हटल्यानुसार आम्ही करून सुद्धा खूप छान असं शूट झालंय आणि मजा मस्ती पण तेवढीच केली आहे. तर ब्लॉग मध्ये बघा, आनंद घ्या. नाव अजून ठरवलं नाहीये, नक्कीच थोडा विचार करू आणि नाव नक्कीच येईल. पण येत्या काही दिवसात आमचे सगळे गायक वादक तुम्हाला आषाढी वारीपर्यंत पोहोचवतील आणि विठ्ठलाचं दर्शन नक्कीच घडवतील. सगळ्यांचं खरं तर कौतुक केलं पाहिजे. ओंकारचं खास करून वेदांत ओंकार यांनी, आम्ही तर केलंच, आम्ही अधूनमधून येत राहायचो, पण ह्या दोघांनी दिवसाच्या स्टार्टिंग पासून ते आता हा शेवट होईपर्यंत ओंकार पण टेकिंग वरून राहत होता आणि यांनी सगळं रात्रभर जागून रेकॉर्डिंग करून दुसऱ्या दिवशी त्या कार्यक्रमाला जाऊन आलाय आणि आता परत ह्या शूटिंग साठी थांबलाय आणि आता अजून चालूच आहे. ह्याच्यानंतर पण तो काम करणार आहे, सगळ्या व्हिडिओ तो सगळे एडिट करणार आहे आणि त्यानंतर मग ते तुमच्या सगळ्या समोर ते येणार. तर खरंच सगळेजण लीड सिंगर मध्ये दिसत होते, ओंकार, प्रियंका, साईश आणि सतीश दादा. पण आम्ही यावर्षी अशी एक म्हणजे योजना असे घेऊन आलो आणि ह्या मेन लीडरची इच्छा होती की आमचे जे कोरसला जे गायक गातात, जे बॅक स्टेजला यांच्या मागे कोरस येत असतात, त्यांना फ्रंटला घेऊन येऊन त्यांचा एक प्रत्येकाचा एक सोलो अभंग बसवायचा. तर तो त्यांनी स्वतःच तयारी करून घेतला. यांनी प्रत्येकाला गाणं ऐकायला दिलं. एक मला वाटतं एक आठवडा प्रत्येकाने ऐकलं. सुरुवातीला गाणी निवडायला मेंबर निवडायला पण बघितले, नंतर गाणी निवडली, त्यांच्या आवाजानुसार ती गाणी मॅच केली, मग प्रत्येकाला ती गाणी अलोकेट केली. त्याच्यानंतर त्यांना त्यांची तयारी करायला सांगितली, तुम्ही ऐका. त्याच्यानंतर मग प्रॅक्टिसच्या वेळेला डायरेक्ट ऑडिओ आपण करू शकतो, अशा त्यांना आम्ही तयारीसाठी सांगितलं होतं. खरं तर सगळ्यात मोठी गोष्ट की आम्हाला घर म्हणजे अशी रूम वगैरे भेटत नव्हतं रेकॉर्डिंग साठी, पण ओंकार पोकळे यांनी त्यांची जी वरची रूम होती ती त्या रेकॉर्डिंग साठी त्यांनी आम्हाला दिली. त्या रेकॉर्डिंग साठी आम्हाला दिली आणि थोडस स्ट्रगल होतं, गरमीचं खूप स्ट्रगल होतं, तरी पण आम्ही ते पाऊस आला त्यांनी पाऊस थंडी गरम असं प्रकारचं वातावरण होतं, पण छान प्रकारे सगळ्यांनी ते ऍडजस्टमेंट केलं. आणि ओंकार पोकळे यांच्या आईने आमची प्रॅक्टिस आणि रेकॉर्डिंग वगैरे चालू असताना आम्हाला चांगले वडे, नाश्ता, भाकरी, जेवणाची असे ते करत होते. तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार कृष्णा फाळके, आमचे लाडके भाऊजी, आम्ही यांना सांगितलं की आम्हाला तुमची ह्याही वर्षी तुमची रूम पाहिजे. आणि त्यांची वाईफ भारती पोकळे यांनी पण खूप आम्हाला सपोर्ट केला रेकॉर्डिंगच्या दरम्यान. तसे नेहमी सपोर्ट करतात. आमच्या दोघींना साड्या सुद्धा त्यांनी कृष्णा भाऊजी यांची आई पण आम्हाला खूप सपोर्ट करतात दरवर्षी. पण ते असं सांगितलेलं की तुम्ही यावर्षी पण या म्हणून, आणि ते आवर्जून ते व्हिडिओ पूर्ण शूट होईपर्यंत ते थांबतात, बसतात, बघतात आम्हाला. तर त्यांच्यासाठी पण खूप यावर्षी आपण जी लाईट आणली ती एकनाथ दादा आपला आहे, एकनाथ दादा मोरे, आपल्याच्याच भावकी मधला आहे तो दादा. त्याने आपल्याला ही लाईटची सोय करून दिली आणि त्यामुळे आम्ही सर्वजण तुम्हाला या लख्ख प्रकाशामध्ये एकदम उजळून दिसतोय. प्रोफेशनल लाईट आहे, स्टुडिओची लाईट आहे, त्याबद्दल त्याचे देखील हार्दिक आभार. आम्हाला पांडुरंगाकडूनच या सर्व गोष्टी आल्यात आणि तोच करून घेतोय सगळं आमच्याकडून. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे हे व्हिडिओ मागच्या वर्षी मला वाटतं सकाळी 4 वाजेपर्यंत आपलं सगळं शेड्यूल चालू होतं आणि घरातल्यांनी पण तेवढाच सपोर्ट केला. त्या गोष्टी आहेत सगळ्या ज्या जुळून येतात आणि त्यासाठी कुठे ना कुठेतरी एक बांधिलकी लागते, बांधिलकी आहे सगळ्यांमध्ये, म्हणून हे होत असतं. इथून पुढे असाच प्रोत्साहन तुमच्याकडून आणि उपस्थित सगळ्या कलाकारांकडून देखील असावं या पांडुरंगाचं मी साकडं घालतो आणि हा व्हिडिओ इथं संपतो. रामकृष्ण. कुंडली गवरदे हरी हरी
असं शूट झालंय. उमीबाईचा आत्ताच सगळ्या टाळ वगैरे उमीबाई चिमड्या वाजवल्यात व्हिडिओमध्ये. खूप दगदग झाली. जवळपास 2 तास शेड्यूलमध्ये लेट झालं होतं, उशीर झाला होता, तरी पण सगळ्या कलाकारांनी खूप छानरित्या सांभाळलं आणि जे 2 वाजताचं शेड्यूल होतं ते 5 वाजता चालू होऊन सुद्धा आपण वेळेत आहोत आणि जवळपास 9:30 वाजता तब्बल आपण 8 अभंग केले, बरोबर ना? 7 अभंग आणि गजर असे जवळपास प्रत्येक व्हिडिओ मागे 5-6 मिनिटाची गाणी आहेत. ती जवळपास जो आषाढी एकादशीचा हप्ता असणार आहे, भक्तिमय आठवडा तुमच्या समोर एक आगळा वेगळा नवश्रीचा प्रयोग लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. तो त्याच्या मागची धावपळ, मजा मस्ती, शूटिंग दरम्यानची सगळी या ब्लॉगमध्ये आपण कव्हर केली आहे. आणि अभिमोरे ब्लॉग्स या चॅनलवरचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट जरूर करा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी.